चंद्रपूरमध्ये उद्या पंतप्रधान मोदींची पहिली प्रचार सभा होणार। सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी मोदी उद्या चंद्रपुरात। मोदींच्या सभेची जोरात तयारी सुरू। चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये लढत। चंद्रपूरमध्ये मोदींनी आणखी 5 सभा घ्याव्यात। चंद्रपुरात प्रतिभा धानोरकरच निवडून येणार। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मोदींवर टीका। एप्रिल महिन्याअखेरीस पंतप्रधान मोदी राज्याच्या दौऱ्यावर। सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात संयुक्त सभा घेणार। दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर भवनात महायुतीचा निर्धार मेळावा। मेळाव्याला राहुल शेवाळे, सदा सरवणकर, आशिष शेलार, प्रसाद लाड यांच्यासह भाजप आणि शिवसेना तसंच राष्ट्रवादी आणि आरपीआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती। येथे 2 ते 3 दिवसात भाजपची सगळी नावं जाहीर होतील। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आमचीच आहे आणि ती आम्हालाच मिळेल, नारायण राणेंना विश्वास। महत्त्वाच्या सर्व टप्प्यातल्या जागांचा तिढा उद्यापर्यंत सुटेल, शिवसेनेचे नेते भरत गोगावलेंची माहिती। विदर्भात महायुतीसाठी अतिशय चांगलं वातावरण। विदर्भातल्या सर्व जागा महायुती जिंकणार। पुढच्या 2 ते 3 दिवसात उर्वरित जागांचा निर्णय होईल, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीमध्ये 3 तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती। 2 प्रादेशिक पक्षांकडे अजेंडा पण नाही आणि झेंडा पण नाही, तर नॅशनल पार्टीची काय अवस्था आहे सगळ्यांनाच माहिती आहे। एकनाथ शिंदेंचा टोला। बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेनेचं सत्व टिकेल याची काळजी उद्धव ठाकरेंनी घेतली। त्यांनी मुख्यमंत्री व्हावं ही आमची भूमिका होती। कोरोना काळात त्यांनी उत्तम काम केलंय। बारामतीतल्या मेळाव्यात शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक। ज्याची जी कुवत आहे त्याने तितकंच वक्तव्य केलं पाहिजे, आपल्याला झेपणार नाही अशी वक्तव्य करू नका। श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल। आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर केलेल्या टीकेला श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर। वंचितच्या उमेदवारांनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट, त्यामुळे भाजपला मदत करण्यासाठी वंचितने उमेदवार उभे केलेत का अशी शंका येते। अंबादास दानवेंचा वंचितवर निशाणा। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बीड लोकसभा मतदारसंघासाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी। यापूर्वी बीडमध्ये वंचितकडून ज्योती मेटे यांच्या नावाची होती चर्चा। वंचित बहुजन आघाडीकडून ज्योती मेटेंना निवडणूक लढवण्यासंदर्भात प्रस्ताव दिला होता, त्यांनी तो स्वीकारला नाही म्हणून पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली। अकोल्याचे उमेदवार अशोक हिंगे यांचं वक्तव्य। काँग्रेस नेहमी आंबेडकर विरोधी राहिली आहे। आंबेडकरांना हरवण्याचं काम काँग्रेसने केलंय। प्रकाश आंबेडकर प्रस्थापित होऊ नयेत म्हणून काँग्रेस प्रयत्नशील असते। चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेवर पाठवू, केंद्रात मंत्रिपदही देऊ, त्यांनी अकोल्यातनं माघार घ्यावी, काँग्रेसचे अनिस अहमद यांची ऑफर। माढा लोकसभेसाठी इच्छुक असल्याचा अनिकेत देशमुख यांचा पुनरुच्चार। 2 दिवसात शरद पवार माढ्याच्या जागेबाबत निर्णय घेणार, अनिकेत देशमुख यांची माहिती। ओबीसी आरक्षणावर शासनाने दगड टाकला, आम्ही आमचाच नेता खासदार म्हणून देणार, आम्ही आमचा उद्वेग मतपेटीतून दाखवू, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची संतप्त प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये राष्ट्रवादीला उमेदवार मिळाला नाही म्हणून भाजप आमदाराच्या पत्नीला उमेदवारी दिली। ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। विनोद तावडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना चितपट केलंय। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून फेसबुक पोस्ट करत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा खोचक टोला। शिरूरमध्ये महायुतीला धक्का, आढळराव पाटलांच्या उमेदवारीनंतर भाजपमध्ये नाराजी। खेड आळंदीचे विधानसभा समन्वयक अतुल देशमुख यांचा भाजपचा राजीनामा, काम करूनही पक्ष आपला विचार करत नाही, अतुल देशमुख यांची खंत। आपल्याकडे ना कारखाना ना बँक ना कोणतीही सोसायटी, त्यामुळे बिनधास्त टीका करते, आपल्याला ईडी आणि सीबीआयची भीती नाही, प्रचार सभांदरम्यान प्रणिती शिंदेंचं वक्तव्य। प्रचारासाठी नागपुरात आलेले शिंदेंच्या शिवसेनेचे स्टार प्रचारक गोविंदा यांनी नितीन गडकरींची घेतली भेट। शिवसेना उमेदवार राजू पारवेंचा गोविंदांकडून प्रचार। विद्यमान खासदार सुनील मेंढेंना भंडारा गोंदियातनं दुसऱ्यांदा उमेदवारी। भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी इथे महायुतीच्या प्रचार सभेचं आयोजन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभेला उपस्थिती। भाजप उमेदवार सुजय विखे आणि मवियाचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडनं अहमदनगर लोकसभेसाठी जोरात प्रचार सुरू। प्रचारात आतापर्यंत सुजय विखेंची आघाडी। महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी कोपरगाव शहरात महायुतीचा मेळावा। मेळाव्याला राधाकृष्ण विखे पाटलांची उपस्थिती, मात्र भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंनी मेळाव्याकडे फिरवली पाठ। पालघरसह नाशिक, ठाणे, संभाजीनगर आणि इतर 1-2 जागांवर शिवसेना ठाम, आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य। तसंच नाशिकची जागा हेमंत गोडसेंना मिळाल्यास त्यांचा विजय निश्चित, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया।
नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळांनी उभं राहावं, मग माझी भूमिका मी मांडतो. मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा. सरकारने मराठा समाजाच्या मुलांना धोका दिलाय. मराठा समाज 100% रोष व्यक्त करणार. मनोज जरांगेंचा इशारा. तर राजकीय भूमिका घेणार नाही. ज्या उमेदवाराला पाडायचे त्याला समाजाने पाडावं. मनोज जरांगेंचं वक्तव्य. धुळे लोकसभा लढवण्यास शरद पवार पक्षाचे आसिफ शेख इच्छुक. ईदनंतर आसिफ शेख शरद पवारांची भेट घेणार. काँग्रेससह शरद पवार पक्षाचा धुळे लोकसभेवर दावा. समान नागरी कायदा न लावण्याचा निवडणूक जाहीरनाम्यात नमूद करा. माजी आमदार आसिफ शेख यांची मागणी. याबाबत मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीच्या नेत्यांना आसिफ शेख यांनी पाठवलं पत्र. संजय राऊतांनी मूल्यमापन करण्याची गरज नाही. ते काम पक्ष करतोय, म्हणूनच पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. संजय काका पाटलांचं वक्तव्य. गोसेवक नवनाथ दुधाळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात. विश्वशक्ती पार्टीच्या वतीने धाराशिव लोकसभा लढवणार. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर निवडणूक लढणार. दुधाळ यांची भूमिका. आनंदराज आंबेडकर अमरावतीतनं लोकसभेच्या रिंगणात. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढवणार. वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मान्य. आनंदराज आंबेडकरांची प्रतिक्रिया. प्रहार जनशक्ती पक्ष अकोल्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अभय पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता. बच्चू कडूंच्या संभाव्य निर्णयाचं नितीन देशमुख यांच्याकडनं स्वागत. या निर्णयामुळे मोवियाची बाजू मजबूत होईल. नितीन देशमुख यांची प्रतिक्रिया. येत्या 15 दिवसात पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार. दिल्लीमध्ये पक्षप्रवेश होईल. एकनाथ खडसेंची माहिती. पंतप्रधान मोदी चंद्रपूरमधून प्रचाराचा नारळ फोडतायत, त्यामुळे आपला विजय निश्चित. सुधीर मुनगंटीवारांना विश्वास. तर पक्षप्रवेश करणं हा खडसेंचा व्यक्तिगत विषय. ते भाजपमध्ये आले तर स्वागतच. मुनगंटीवार यांची भूमिका. एकनाथ खडसेंची बरेच दिवस घालमेल सुरू होती. जो निर्णय त्यांनी घेतलाय तो योग्य आहे. त्यांना तो वाटला तसाच त्यांनी घेतला. खडसेंच्या भाजप प्रवेशाला अजित पवारांचा अप्रत्यक्ष दुजोरा. एकनाथ खडसे स्वाभिमानी नेते, ते असं करणार नाहीत. खडसेंच्या भाजप प्रवेशावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया. खडसेंच्या भाजप प्रवेशासंदर्भात केंद्रीय समिती आणि राज्य समिती निर्णय घेईल. खडसेंची इच्छा असेल तर त्यांनी पक्षप्रवेश करावा. मोदींसाठी कोणी येत असेल तर आम्ही नक्कीच विचार करू. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचं वक्तव्य. सत्तेसाठी एकत्र येणं ही दुर्दैवी बाब. खडसेंच्या भाजप प्रवेशावर ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया. माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह निंबाळकरांच्या पत्नी जिजामाला निंबाळकर प्रचाराच्या रिंगणात. फलटण तालुक्यातील नागरिकांशी साधला संवाद. माढ्यामध्ये निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील अशी लढत होण्याची शक्यता. सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांचा प्रचार दौरा. पगडी आणि हातात तलवार घेत माजी नगरसेवक आनंद जाधवांनी केलं राम सातपुतेंचं स्वागत. भाजपने केलेल्या विकासांची कामं साधा कार्यकर्ताही सांगेल. प्रणिती शिंदेंच्या आव्हानाला सातपुतेंचं प्रत्युत्तर. दौंडमध्ये शरद पवारांनी घेतली राहुल कुल यांचे समर्थक प्रेमसुख कटारियांची भेट. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि कटारिया यांच्यात बंद दाराआड चर्चा. खासदार भावना गवळींना उमेदवारी नाकारल्यानं शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख वैशाली येळणेंची संतप्त पोस्ट. एका यशस्वी महिला खासदाराच्या हक्काचं तिकीट मिळवून न देण्यात आपण यशस्वी झालात, त्याबद्दल अभिनंदन. मुख्यमंत्र्यांना उद्देशून पोस्ट. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपलाच मिळायला हवा. या मतदारसंघातनं भाजपचा उमेदवार निवडून येईल. नारायण राणेंना विश्वास. रायगडमध्ये रिपाईने फिरवली महायुतीच्या प्रचाराकडे पाठ. मान सन्मान मिळेपर्यंत प्रचारात सहभागी होणार नाही. रिपाई रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केली नाराजी. भिवंडी आणि सांगलीत मैत्रीपूर्ण लढत होणार. तिढा सोडवण्यासाठी मैत्रीपूर्ण लढत हाच अखेरचा पर्याय. काँग्रेस नेते अनिस अहमद यांनी पक्षश्रेष्ठींना प्रस्ताव पाठवल्याची माहिती. मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय कोणालाही परवडणारा नाही. मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेण्याइतके अनिस अहमद मोठे नाही. खासदार संजय राऊत यांची टीका. मोवियामध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नाही. मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नाही. विरोधी पक्षनेते उमादास दानवेंची प्रतिक्रिया. काँग्रेसने ठाकरे गटाला दिलेल्या मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाला ठाकरे का घाबरतायत? नितेश राणेंचा सवाल. सांगलीच्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत झाली तर ठाकरेंच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणार. नितेश राणेंचा हल्लाबोल. गेल्या 10 वर्षातलं लोकांच्या लक्षात राहील असं एकतरी काम रामदास तडसांनी दाखवावं. अमर काळेंचं तडस यांना आव्हान. तर गांधीजींचा जिल्हा असल्यानं केंद्रासाठी मोठा निधी आणू शकत होते, पण तडस यांनी काहीही केलं नाही. अमर काळेंची टीका. दिवंगत खासदार बाळू धानोरकरांनी खासदार निधीतनं यवतमाळमध्ये केलेली 1 कोटींची कामं दाखवली तर अर्धी मिशी कापेन. भाजप आमदार संदीप दुर्वेंचं प्रतिभा धानोरकरांना आव्हान. पालघर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न. भारती कामाडींच्या प्रचारासाठी पहिल्यांदाच पालघरमध्ये मेळावा. ठाकरे गटाचे उपनेते नितीन बानगोडे पाटील यांची उपस्थिती.
कल्याण पूर्व परिसरात आमदार गणपत गायकवाड समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक. मंत्री रवींद्र चव्हाणांच्या निवासस्थानी बैठक. बारामती दूध संघाच्या सभागृहात जय मल्हार क्रांती सेनेची बैठक. महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यासाठी बैठकीचं आयोजन. बैठकीला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित. 1-2 दिवसात सांगलीच्या प्रश्नावर पडदा टाकू. सांगलीच्या जागेचा विषय सामोपचाराने सोडवून नाना पटोले यांची प्रतिक्रिया. संजय राऊत यांनी नौटंकी थांबवावी. राऊतांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे वागून नये. सांगलीच्या तिढ्यावरून नाना पटोलेंचा राऊतांवर हल्लाबोल. जबाबदारीने बोलणारा माणूस संजय राऊतांचा नाना पटोलेंना प्रत्युत्तर. तर चंद्रहार पाटीलच सांगलीचे उमेदवार, राऊतांचा दावा. भाजपचा बूथ विजय संकल्प अभियानाला सुरुवात करत असल्याची भाजपच्या राज्य प्रवक्त्या प्रेरणा होनराव यांची घोषणा. प्रतिबूथ किमान 370 नव्या मतदारांना जोडण्याचा भाजपचा प्रयत्न. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण. धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात. पाडवा मेळाव्यात राज ठाकरे कुणावर तोफ डागणार याकडे लक्ष. 9 एप्रिलला शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा, टीझर प्रदर्शित. आपल्याला असं वाटतं नरेंद्र मोदींचं. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का. जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातले मनसे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण मरगज यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित. मुंबईतल्या अंधेरी पश्चिमेत संजय निरुपम यांच्या विरोधात मनसे आक्रमक. मनसेकडनं निरुपम यांच्या विरोधात निदर्शन. निरुपम नेहमी मराठी माणसाविरोधात होते, त्यामुळे त्यांचा निषेध करतो मनसे कार्यकर्त्यांची भूमिका. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे केज मतदारसंघाच्या दौऱ्यावर. यावेळी शपथ घेऊन सोनवणे यांनाच मतदान करण्याची गावकऱ्यांची भूमिका. अहमदनगरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघवाडी गावात अनेक वर्षांपासून स्मशानभूमीसाठीच्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित. हा रस्ता तयार होत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही, गावकऱ्यांची भूमिका. काँग्रेसच्या काळात निवडणुकांपुरत्या गरिबी हटावच्या घोषणा असायच्या. निवडणुका संपल्या की तळागाळातल्या लोकांना काँग्रेस गाळात घालायची. उदयनराजेंची काँग्रेसवर टीका. माझ्यावर प्रबंध लिहावा असाच माणूस मी आहे. राजू शेट्टींच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर. संजय राऊतांवर प्रबंध लिहिला पाहिजे, राजू शेट्टींनी केली होती टीका. तुम्ही निवडणूक लढवा, आम्ही प्रचारासाठी येऊ. महाराष्ट्र एकीकरण समितीला संजय राऊतांचं आश्वासन. मराठी माणूस आणि एकीकरण समितीमध्ये फूट पाडण्याचं भाजपचं कारस्थान. त्यामुळे बेळगावची निवडणूक मराठी माणूस म्हणून लढावी लागेल, संजय राऊत यांचं आवाहन. प्रवीण माने मनापासून गेले की त्यांना मारून नेलं हे बघावं लागेल, रोहित पवारांचं वक्तव्य. नेते गेले मात्र लोक आपल्या सोबत, रोहित पवारांनी व्यक्त केला विश्वास. उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये. अजित पवारांच्या हस्ते फॉर्च्यून रुग्णालयाचं उद्घाटन. महायुतीमध्ये सगळं काही व्यवस्थित सुरू, योग्य पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू, अजित पवारांचं वक्तव्य. शरद पवारांची दौंडमधल्या जिरेगाव कुरकुंभ गावाला भेट. त्यावेळी पवारांचं दमदार स्वागत. पवार साहेब, आम्ही तुमच्या पाठीशी, गावकऱ्यांनी व्यक्त केला विश्वास. ख्रिश्चन बांधवांशी संवाद साधण्यासाठी शरद पवार दौंडमध्ये. चर्च ऑफ ख्रिस्त येथे आयोजित कार्यक्रमाला सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या गोदाघाटावर भरड धान्यापासून रेखाटली महारांगोळी. राष्ट्रहितासाठी मतदान करा, नववर्ष स्वागत समितीतर्फे रेखाटण्यात आलेल्या महारांगोळीतनं संदेश. मध्य रेल्वेकडनं 184 उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा. सुट्टीच्या हंगामात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचा निर्णय. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे गर्डर मे महिन्याच्या अखेरपर्यंत बसवणार. डिसेंबर अखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण होणार. प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर मुंबई आरटीओकडनं कारवाईचा बडगा. कारवाईत 14% वाहनं प्रदूषणकारी असल्याचं समोर. 30,781 वाहनांची आरटीओकडनं तपासणी, तर 4,358 वाहनांवर कारवाई. IPLमुळे बेस्टच्या उत्पन्नात वाढ. वानखेडेतील सामन्यासाठी एज्युकेशन ऑफ स्पोर्ट्स अँड ऑल या संस्थेकडनं तब्बल बेस्टच्या 500 बसचं बुकिंग. बेस्टला एका बस मागे 12 ते 16 हजारांचं भाडं मिळणार. पहिल्या टप्प्यातील प्रचार सभांवर पावसाचं सावट. पुढील 5 दिवस विदर्भाला ऑरेंज अलर्ट. नागपूर वेधशाळेने ऑरेंज अलर्ट दिल्यानं उमेदवारांची चिंता वाढली.
7 ते 10 एप्रिल दरम्यान राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. विदर्भ मराठवाड्यात पावसाबरोबर गारपिटीचीही शक्यता. तर मुंबई कोकणात उष्णता जाणवणार, हवामान तज्ज्ञांचा इशारा. हवामान खात्याच्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल तलावात 7 फूट पाणीसाठा. 1 महिना पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक. 16 वॉर्डांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाने गाठला तळ. पतीचा अपघातात मृत्यू झाल्यावर पत्नीने गळफास घेऊन संपवलं जीवन. नांदेडच्या बेंद्रे गावातली घटना. दोघांच्या मृत्यूमुळे बेंद्रे गावावर शोककळा. तुळजापूर इथे फोनद्वारे 5,000ची लाच घेणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्याला आणि एका खासगी व्यक्तीला अटक. नितीन शितापे आणि किशोर हंगरगेकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात. गोव्याच्या विदेशी दारूची महाराष्ट्रात अवैधरित्या तस्करी. नाशिकच्या चांदवडमध्ये 43 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. कोल्हातील हरिहरपेठ भागात रात्री 2 गटात राडा. दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून वाद. सध्या परिस्थिती नियंत्रणात. लातूरच्या अहमदपूर बाजारपेठेत दुकानांना भीषण आग. आगीत 12 दुकानं जळून खाक. 8 कामगारांचा जीव थोडक्यात वाचला. पालघरमधल्या सागर सरिता मच्छीमारांच्या बोटीला मालवाहू जहाजाची धडक. दुर्घटनाग्रस्त बोटीत असलेल्या खलाशांना सुखरूप समुद्र किनाऱ्यावर आणण्यात स्थानिक मच्छीमारांना यश. मागच्या 8 दिवसांपासून वसई किल्ल्यात बिबट्याची दहशत. वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खमताणी परिसरात बिबट्याचा वावर. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. तात्काळ बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी. लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केरळमध्ये. तिरुवनंतपुरम इथल्या ऐतिहासिक पद्मनाभ स्वामी मंदिरात फडणवीसांनी घेतलं दर्शन. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेन्नईच्या तांबरम रेल्वे स्थानकावर पोलिसांची मोठी कारवाई. 6 बॅगमध्ये जवळपास 4 कोटी रुपये घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक. यामध्ये एक भाजप कार्यकर्ता असल्याचीही माहिती. लडाखमध्ये भूकंपाचे धक्के. 3.4 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता. अंदमान बेटांजवळ आणि अफगाणिस्तानात 4.3 रिश्टर स्केल भूकंपाचे हादरे. एक्सेल सर्व्हिस या अमेरिकन स्थित आयटी कंपनीकडे तब्बल 800 कर्मचाऱ्यांची कपात. यात भारत आणि युनायटेड स्टेट्समधल्या कर्मचाऱ्यांचा समावेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.